हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वजन वाढीचं प्रमाण जरी कॉमन असलं, तरी प्रमाणापेक्षा जर जास्त वजन वाढलं, तो आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. कारण वजन कमी करणं किंवा स्वतःला मेंटेन ठेवणं हे देखील खूप कठीण आहे. सोपं म्हणजे व्यायाम आणि व्यायाम केल्यामुळेच आपण फिट राहू शकतो. तर सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी दोन्ही पाय आहेत ते सरळ लांब सोडायचं. दोन्ही हात आहेत ते आपल्या दोन्ही डोक्याच्या मागं ठेवून घ्यायचं आणि आपलं डोकं आहे ते दोन्ही पायांच्या मध्ये असं लावायचं. पूर्णपणे जरी वाकता नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही प्रयत्न नक्की करू शकता. कारण आपली पुढची एक्सरसाइजसुद्धा अशीच आहे, पण थोडासा वेगळा फरक आहे. तिथं मात्र आपलं डोकं आपोआप टच होतं आणि ह्या एक्सरसाइजचा फायदा म्हणजे आपल्या कमरेचं आणि पोटावरचं लटकणारं फॅट आहे ते देखील कमी होतं. आणि हा व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. कारण घरी बसून जर हे व्यायाम करून आपलं वजन कमी होणार असेल, आपण फिट राहणार असेल, तर खरंच करायला काही हरकत नाही. या व्यायामामुळेच आपण आपलं वजन कमी करू शकतो आणि आपल्याला जिमला जायची सुद्धा गरज नाही. तर प्रत्येक व्यायाम हा 1-1 मिनिटाचा आहे. कारण रोज व्यायाम केल्यामुळे आपला आत्मविश्वास देखील वाढत राहतो. आपल्यापासून आजार आहे ती खूप लांब राहतात आणि आपण फिट राहू शकतो. आता करत आहे दुसरा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हातांची गाठ मारली, दोन्ही हातांनी माझ्या पायाला टच केली आणि आता पूर्णपणे डोकं वाकवत आहे. आणि ह्या एक्सरसाइजमध्ये आपलं पूर्ण डोकं पायांना टच होतं आणि याचा असर म्हणाल तर खासकर आपल्या हिप्सवर आणि कमरेवर होतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबीही कमी होते आणि ह्या एक्सरसाइजमुळे आपल्या पायांचे स्नायू आहेत ते मजबूत होतात. जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज कराल तेव्हा तुम्हाला हे महसूस होईल की आपली सगळी ओढण आहे जी स्किनची ती आपली पायांची जास्त होते. त्यामुळे तिथले स्नायू मजबूत होण्यास खूप मदत होते. त्याचसोबत आपल्या कमरेची थोडीफार दुखणं चालू असतं ते देखील कमी होतं ह्या एक्सरसाइजनं. तर हे एक एक्सरसाइजचे फायदे भरपूर आहेत. रोज केल्यामुळे ती साठलेली चरबीही कमी होते आणि दुखणं देखील कमी होतं. तर प्रत्येक व्यायाम हा 1-1 मिनिटाचा आहे. तर करायला सोपं आणि रिझल्ट खूप छान. आता करूया तिसरी एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही पायांचं अंतर जितकं मी ठेवली आहे तसं ठेवा. दोन्ही हात आपल्या डोक्यावरती टच असू दे आणि एकदा उजवीकडं वाकायचं आहे आणि एकदा डावीकडं. मात्र आपले हात मात्र फरशीवर टच झाला पाहिजे. बघू शकतात इतकं आपल्याला वाकायचं आहे. त्यामुळे आपलं साईड फॅट आहे ते कमी होतं. आपले हिप्सवरही असर पडतो आणि आपली मानेची देखील छान एक्सरसाइज होते. त्यामुळे आपलं पूर्ण शरीरामध्ये साठलेली चरबी एकदा कमी झाली की वजन आहे ते आपोआप कमी होतं. तर ही सुद्धा एक्सरसाइज मी 1 मिनिटाची करत आहे. आता करत आहे पुढची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही पायांना एकदा आपल्या हाताने टच करा आणि एकदा उजव्या पायाला डावा हात असा टच करायचं आणि असं केल्यामुळे आपली हाताची लटकणारी जी चरबी आहे ती देखील कमी होते आणि आपली कंबर कधी-कधी आपण जास्तच वाकतो तेव्हा अशी वाकल्यासारखी होते आणि ती कंबर वाकलेली स्ट्रेट आणण्यासाठी ही एक्सरसाइज एकदम बेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अशी एक्सरसाइज ही उजवीकडून आणि डावीकडून 1-1 मिनिटाची असू दे. म्हणजे आपल्या हातांना जे लटकणारं फॅट दोन्ही कमी होऊ शकतं आणि कंबरचं देखील स्ट्रेटपणा येऊ शकतो. कारण पूर्ण शरीर शेपमध्ये आणण्यासाठी रोज थोडा व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यासोबत आपली डाएट देखील खूप महत्त्वाचं आहे. आपण हेल्दी जेवण जेवायचं आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे. ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर आपलं वजन आरामशी कमी होऊ शकतं. तर आता करत आहे पुढची एक्सरसाइज. तर बघू शकता दोन्ही हातांची गाठ मारायचं आणि मध्ये असं आपलं दोन्ही हात आहे ते असं गोल फिरवायचं. तर ह्याच्यामुळे आपली पोटावरती खूप सारा ताण पडतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते आणि एकदा चरबी कमी झाली की वजन आपोआप कमी होतं. तर यासाठी मी असं उजवीकडून 1 मिनिटं आणि तर डावीकडून 1 मिनिटं करते. पण जितकं होईल तितकं तुम्ही मागं जावा म्हणजे असर खूप छान मिळतो. आणि ही एक्सरसाइज तुम्ही नक्की करा. जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज कराल ना तेव्हा याचा असर तुम्हाला स्वतःला जाणवेल की याचा फायदा किती आहे. याचा असर म्हणजे पोटावर किती सारा ताण पडल्यामुळे तिथे साठलेली चरबी आहे ती कशी कमी होते. त्यासाठी तुम्हाला ह्या एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि रोज केल्यामुळेच आपलं वजन आणि साठलेली चरबी गायब होऊ शकते. तर असा हा व्यायाम मी 1-1 मिनिटाचे 2 टप्पे केले आहे. उजवीकडून 1 मिनिटं आणि डावीकडून 1 मिनिटं. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी खाली बसायचं, दोन्ही पाय असं फोल्ड करायचं, दोन्ही पायांचं अंतर जितकं मी ठेवले आहे तसं ठेवा. दोन्ही हात असं समोर करून एकदा उजवीकडे एकदा डावीकडं असं आपल्याला करायचं आहे. आणि ह्या व्यायामाचा फायदा म्हणजे आपल्या कमरेवरची आणि पोटावरची साठलेली चरबी कमी होते
आणि साठलेली चरबी एकदा कमी झाली की आपलं पूर्ण शरीर आहे ते शेपमध्ये येतं. पण प्रत्येक व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या शरीरासाठी. जर वेळ काढून जर रोज केला तर तुम्हाला जिमला सुद्धा जायची गरज नाही. घरी बसून आपलं वजन कमी करू शकतो. ह्या सोप्या अशा व्यायामानं. तर व्यायाम सोपे आहेत आणि रिझल्ट खूप छान देणारे आहेत. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात आणि दोन्ही पायांच्या सपोर्टवर आपलं असं शरीर ठेवायचं आणि एकदा उजवा हात उचलायचं, एकदा डावा हात उचलायचं. तर या व्यायामाचा फायदा म्हणजे आपल्या पूर्ण शरीरामध्ये जितकी पण साठलेली चरबी आहे ती देखील कमी होते आणि आपलं शरीर लूज पडलेलं असतं ते देखील टाईट होण्यास मदत होते. तर हा व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. पण पहिल्यांदा करत असाल तर थोडी थकान जाणवते, पण रिझल्ट तितका छान भेटतो. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी एक पाय सरळ लांब सोडायचा, दुसरा पाय आहे तो असं फोल्ड करून दोन्ही हात एकमेकाच्या हातामध्ये घालून अशी गाठ मारायची आणि असं आपल्याला उजवीकडे वाकायचं आहे. तर याचा व्यायामाचा असर म्हणजे आपल्या पाठीचा कणा देखील मजबूत होतो. दुसरं म्हणाल तर आपल्या पोटावरती ताण पडतं, म्हणजे तिथं साठली चरबी कमी होते आणि आपलं साईडवालं फॅट जसं की कमरेचं आणि पोटावरचं ते देखील कमी होतं. तर ह्या व्यायामाचा फायदा भरपूर आहे. तर असं आपल्याला उजवीकडून 1 मिनटं आणि डावीकडून 1 मिनटं असं करायला पाहिजे. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला खाली बसायचं आहे. दोन्ही पाय असे फोल्ड करायचं आणि तळपायावरती बसायचं. दोन्ही हात आहेत ते असं जॉईंट करायचं आणि दोन्ही हातांची गाठ मारल्यामुळे आपल्या हातांना ओझं निर्माण झालं आहे आणि असं आपल्याला उभं राहायचं आहे आणि बसायचं आहे. तर या व्यायामाचा फायदा म्हणजे आपल्या हिप्सवरती जास्त होतो. पोटावरती खूप सारा ताण पडत असल्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पायांचं फॅट कमी होण्यासाठी खूप मदत होते. तर हा व्यायाम आपल्यासाठी एकदम बेस्ट असू शकतं. कारण आपलं सगळ्यात जास्त फॅट वाढतं ते हिप्सवरती, पोटावरती. ते जर एकदा कमी झालं की आपलं पूर्ण शरीर शेपमध्ये यायला जास्त दिवस किंवा जास्त वेळ लागत नाही. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला एक पाय असं फोल्ड करायचं आणि एक पाय असं सरळ लांब सोडायचं. दोन्ही हात आहे ते असं वर करून दोन्ही हातांची अशी गाठ मारायची आणि एकदा उजव्या पायाला टच करायचं आणि असं 1-1 मिनिटाचा एक टप्पा आहे. एकदा उजव्या, एकदा डाव्या. असं दोन्हीकडे जर केला तर आपलं पूर्ण साईड फॅट कमी होण्यासाठी मदत होते. पूर्ण शरीरामध्ये जितकं पण साईड फॅट आहे, मग ते हाताचं, कमरेचं, पायांचं जे पण आहे ते देखील कमी होण्यास खूप मदत होते आणि खूप सोपा असा व्यायाम आहे. सहज आपण करू शकतो आणि पूर्ण शरीर शेपमध्ये आणू शकतो. तर प्रत्येक एक्सरसाइज ही 1-1 मिनिटाची आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला खाली झोपायचं आहे. दोन्ही पाय असं फोल्ड करायचं, दोन्ही हात आपल्या हिप्सवर न्यायचं आणि दोन्ही पाय आहेत ते आपल्याला होईल तितकं वर उचलायचं. त्यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होते आणि हिप्सवरचं फॅट देखील कमी होतं. कारण पोटावरची चरबी आहे ती खूप हट्टी असते. ती कमी व्हायला थोडा जास्त टाईम घेते. त्यासाठी ह्या रोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. रोज केलात तर तुमचा रिझल्ट खूप लवकर आणि खूप छान भेटतो. पण प्रत्येक एक्सरसाइज 1-1 मिनिटाची असू दे, म्हणजे रिझल्टही तितकाच भारी असेल. आणि खरं सांगते, तुम्हाला जर तुमचं पोट स्लिम करण्यासाठी ह्या एक्सरसाइज करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला उजवा पाय असं गोल फिरवून घ्यायचा आहे आणि असं फिरवल्यामुळे आपलं पायांचं थायपॅड तर कमी होतं, आपल्या हिप्सवरतीही असर पडतो आणि पोटावरती देखील असर पडतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी आहे ती पूर्णपणे कमी होऊ शकते. तर उजवा पाय असं 1 मिनिटं फिरवत आहे आणि आता डावा पाय मी असं गोल फिरवत 1 मिनिटाचा हा व्यायाम करणार आहे. तर रिझल्ट दोन्हीकडनं छान भेटतो आणि ह्यामुळेच आपलं पूर्ण शरीर आहे ते शेपमध्ये येतं, पोट आहे ते स्लिम होण्यास मदत होते. तर रोजच्या रोज जर व्यायाम केला तर रिझल्ट तितकाच छान, तितकाच लवकर भेटतो आणि रोज व्यायाम केल्यामुळेच तर आपलं आरोग्य आहे ते खूप चांगलं राहतं.
कारण बाकी काही नाही, आपलं आरोग्यच आहे आपली धनसंपदा. त्याला तुम्ही चांगलं ठेवणं हे आपल्या हातात आहे. तर रोजच्या रोज असा व्यायाम करा आणि पूर्ण शरीर आहे ते शेपमध्ये आणा. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.